एक चिप्सची पुडी दे बरं. अरे काय चाललं जीवन? काही नाही काका, चालू आहे शेतातले कामं. शिक्षण झालं का तुझं? हो काका, मागच्या वर्षीच ग्रॅज्युएशन झालं. काही भरतीची तयारी वगैरे करायची ना? काका भरती वेळेवर निघतच नाही. निघाली तरी वर्षानुवर्ष लटकवतात आणि पेपर झाला तरी तो फुटतो. शेवटी सगळं रद्द होऊन जातं. आम्ही अभ्यास करतो, वाट पाहतो, पण सिस्टमच आमच्याशी खेळतो. हे सगळं सरकारच्या हातात आहे, पण तरुणासाठी कोणीच काही करत नाही. एवढं शिकून बसलोय, नोकरीचा पत्ता नाही. शिकून सवरून बेरोजगार झालो काका आम्ही. त्यात घरची जबाबदारी, आर्थिक ताण, त्यामुळं नांदच सोडला नोकरीचा. तुझे बोलतो ते सगळं खरं आहे रे. आणि शेतीचं काही वेगळं नाही. बियाणं, खतं, डिझेल सगळं महाग झालंय. आज मालाला भाव मिळेल का नाही हे शेतकरी ठरवत, सरकार ठरवतं. माझा मुलगा शहरात असतो, कष्ट करतो, महिन्याच्या महिना पैसे पाठवतो. किमान त्याचा पगार ते ठरलेला असतो. जीवन शेतीवर भागतं का रे? पावसावर, कर्जावर, आश्वासनावर आयुष्य काढायचं का? उद्या तुझं लग्न होईल. आजकाल मुलांना नोकरीवाला मुलगा पाहिजेत, किमान शहरात राहणार तरी मुलगा पाहिजेत. म्हणून सांगतो, शहरात जा, कामधंदा बघ, किमान त्याचा मोबदला तरी मिळेल. हो काका, तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. जर माझा मुलगा करू शकतो तर तू का करू शकत नाही? बरं निघतो. हो काका. मुलांनी पैसे पाठवले ते तेवढे काढून घेतो. ठीक आहे काका. कोणती गाडी आहे? हा, हीच काढते. हिरील पाय बरं कशी बनली एकदा. चांगली. काय झालं जीवन? कोण शांत आहे तो आज एवढा? काहीच बोलू नाही राहिला. खरंच गावामध्ये राहून काही फायदा नाही. हा शेतीचं बी काही खरं राहिलं नाही आता, नुसती नावाले. मग तो काय विचार आहे? अरे गावातला माणूस भेटला होता. तो म्हणत होता की बाहेरगावी कामाला जाय. गावात काय मरुस्तूर शेतीच कर नाही. असं म्हणून तो मुळा आहे का? अरे लोकांचं काय ऐकतो तू? लोक घोड्यावर बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. घरदार सोडून शेतीचं सगळं ओझं आहे बापावर टाकून तू बाहेरगावी कामाला जातो का? काय माणूस आहे यार तू. हां बोल. तू आली का तिथं? बरं बरं, आलोच मी. या आता मूड फ्रेश करू. जीवन काय ठरवलंस मग तू? आपल्या भविष्यासाठी मला जावंच लागणार. जर लग्नासाठी एखादं मागणं आलं
तर मी घरच्यांसमोर जाऊ शकणार नाही. टाकून दिलं ना, माझी माणसं येतील. हां आणि हा जे पाईप आहे की नाही तर हा पाईप तिकडं बाजूला टाका. पाणी दिलं नाही टँकरसाठी इथं बोलवलं होतं. हो पण मग ते हा पाईप आहे की नाही तू तिकडे नेऊन टाकायचा, ठीक आहे ना. तिकडे नेऊन देतो. चला चला चला. सगळं होऊन जाईल. हो हो टेन्शन घेऊ नका. बरं हां दादा साहेब कोणते? साहेब का? ते व्हाईट शर्ट वाले. ठीक आहे, थँक्यू, वेलकम. हॅलो. हां हां ते काम सांगितलं होतं ना तुम्हाला. हां ते काम करून घ्या. हो हो नमस्कार सर. नमस्कार. बोला काय म्हणता. सर काम मिळेल का काही? हां काम सिक्युरिटी गार्डचं आहे. हां चालेल ना. हां 12 घंटे ड्युटी राहील. काम व्यवस्थितशीर झालं पाहिजे, ठीक आहे ना. हां आणि आपले डॉक्युमेंट्स वगैरे असतील हो आहे. ते जमा करा ऑफिसमध्ये, हो सर. ठीक आहे ना. आणि बाकी मला कुठलीही कंप्लेंट आली नाही पाहिजे, हां नाही सर, काही नाही येणार. ठीक आहे ना. हो सर. सर पेमेंट किती राहील? पेमेंट जे आहे की नाही ते 9,000 रुपये मिळतील, ठीक आहे. त्यातले 500 रुपये वर्दीचे, ठीक आहे. चला आजपासूनच कामाला लागा मग. हो सर चालतं. चालतं. अरे हा तर आपल्या कामावरचाच मुलगा आहे. हा काय करतो इथं? काय करतो रे इथे? काय नाही सर. काही राहण्यापिण्याची काही व्यवस्था आहे का? नाही सर. चल बस गाडीवर. अरे चाल ना पुढे. मागं थांबून आहे का? गुलेबाई, हो गुलेबाई, घरी आहे का? काय काका, काय म्हणतो? दीदी आईला आवाज दे एकदा. बरं काका, बोलू द्यायला. बोला भाऊ, काय काम होतं? तुमच्याकडे रूम आहेत ना खाली? हो आहे ना. याला रूम पाहिजे होती. तुम्ही याच्याशी बोलून घ्या. ठीक आहे, चालेल. चला दाखवते रूम. घे मला रूम पाहून. चल पाहिजे रूम पाहून घे.
किरायाचं ते बोलून घ्या. हो बोलते मी. रूम आवडली ना? हो सर. नक्की आवडली ना? हो. हॅलो, हां बोला ना. हे पाय, इथं जरा राहायचं असन तर दारू पिऊन यायचं नाही, बेवडे मित्र आणायचे नाही आणि पोरीचा चक्कर चालणार नाही. हे जे मी तुला सांगितलं हे तुला मान्य आहे का? हो ताई, माझ्याकडून तसं काही होणार नाही. असं काही असन तर मी तुला रूम देते. पण मग ते भाडं किती राहील? भाडं द्यायचं तसं 4,000 लाईट बिलासकट आहे आणि जर तुला जेवण 2 टायमाचं लागत असन तर 6,000 रुपये. ठीक आहे, चालतंय. चालन, काय हरकत नाही. हॅलो, बोल. जेवला का? तू जेवली का? हा जेवली. काम कसं काय चालू आहे? चांगलं चालू आहे. तब्येत वगैरे कशी काय? अरे काय करतो इथं? काय नाही सर, बस थांबलो होतो असंच. ड्युटी गेटवर आहे ना? हा सर, गेटवरच. मग सॉरी सर. इथं कशाला उभा राहिला? जा ना गेटवर हो सर. जा. नुसते फुकटचे पैसे पाहिजेत, काम पाहिजे फक्त. आणि काम करायचं म्हटलं की बाजूला टवाळक्या करायच्या. खेड्यापाड्यातून येतात बावळासारखे आणि काम सोडून देतात आणि इकडे तिकडे फिरत राहतात. पैसा टायमावर पाहिजे. बरोबर ड्युटी करा. हॅलो, बोल अश्विनी. काय चालू आहे? जेवला का? करमतंय का? जीवन उद्या तुला शहरात जाऊन 1 महिना पूर्ण होईल. अरे आला का जीवन? ये. ठीक आहे, तुझा 1 महिन्याचा पगार. तुझा पगार. शहरात जा, कामधंदा बघ, किमान त्याचा मोबदला तरी मिळेल. नुसते फुकटचे पैसे पाहिजेत. काम पाहिजे फक्त. आणि काम करायचं म्हटलं की बाजूला टवाळक्या करायच्या. चालेल, चहा द्या. खेड्यापाड्यातून येतात बावळासारखे आणि काम सोडून देतात आणि इकडे तिकडे फिरत राहतात. बरोबर ड्युटी करा.
दादा किती जाते 10 रुपये हा अरे सुट्टे द्या ना. दादा माझ्याकडे सगळे 500 दे बा. अरे यार, म्हणजे पैसे घेऊन चालले आता तुम्ही आमचे पान असतील. नाही दादा हे पा काहीच नाही आहे. ठीक आहे घ्या. पैसे नाही दादा काहीच नाही. दादा प्लीज दादा ऐका दादा ऐका दादा एका महिन्याची मेहनत नका दादा तसं करू नका दादा प्लीज दादा. ए कशाला गरीबावर अत्याचार करता रे? अरे थोडं मेहनत करत जा. या कशाला गरीबाला लुटता तुम्ही? काय झालं? काय झालं? साहेब एका महिन्याचे मेहनतीचे कष्टाचे पैसे घेऊन गेले साहेब. जाऊ दे चल. अरे चल काय नाही पैसे काय तर नाही येऊन जातील चल. पैसे गेले ते गेले पण जीव महत्वाचा आहे. पैसे कधी पण कमावले जातात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक संकट आला तू पळून जातो आणि दुसरा डोळ्यात डोळे घालून उभा राहतो. तू कोण होणार हे आज ठरव. एका महिन्यापूर्वी मी या गावातून निघालो होतो. हातात स्वप्न होती पण त्यांची किंमत माहीत नव्हती. शहरात गेलो तेव्हा समजलं जगणं म्हणजे फक्त पगार मिळवणं नसतं. कष्ट केले, अपमानही सहन केला आणि एका रात्री जर वाटलं सगळंच संपलं. पण कधी कधी आयुष्य आपल्याकडचं सगळं हिरावून घेतं फक्त एक गोष्ट देण्यासाठी, दृष्टी. जीवन दूध दे बरं 1 लिटर.